Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जागना है तो जगाना पडेगा, एक राष्ट्र के लिए। नाशिक जिल्ह्याच्या मनमाड नाशिक रेल्वे महामार्गावरील चांदवड तालुक्यातील कांडेकर वस्तीजवळ भरगाव रेल्वेने 3 हरणांना उडवल्याची घटना शुक्रवार दिनांक 13 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी घडली असून या घटनेचे सर्वकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। नांदगाव तालुक्यातील मनमाड शहरापासून जवळच असलेले वडगाव पंगू हा जंगल परिसर असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांचे वास्तव्य आहे। खांडेकर वस्ती जवळ धडकेत मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। या बाबतीत माहिती या परिसरातील वन्यप्राणी पशुमित्र भागवत झालटे यांनी दिली। या अगोदर वन्य पशुप्राणी मित्र भागवत झालटे यांनी वडगाव पंगू काथरवाडी परिसरातील या वन्य प्राण्यांना वाचवण्यासाठी दखल घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती, मात्र संबंधित प्रशासनाने योग्य तो दखल घेतली नाही। त्यामुळे वन्य प्राणी वस्तीकडे धाव घेत आहेत। यामुळे कुणी धरणाच्या पिल्लाची शिकार करतात, अशा प्रकारे प्राण्यांचा मृत्यू होत असल्याची तक्रार होती, मात्र संबंधित विभागाने याची दखल घेतली नसल्याने वन्य प्राण्यांना जीव गमवावा लागत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे। हरणाच्या रेल्वेखाली मृत्यू झाल्याची सविस्तर माहिती येथील वन विभागाचे अधिकारी निलेश यांना भाऊसाठे यांनी दिल्यानंतर त्यांनी त्वरित वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिल्यानंतर तातडीने स्थानिक वन विभागाचे कर्मचारी येथे दाखल होऊन त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे, अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्ताराम बागुल यांनी दिली। आज या ठिकाणी हरिण आणि 3 हरणांचा मृत्यू झालेला आहे आणि ते पाण्यासाठी इकडे एक नाला बंधारा आहे, तिथं पाणी पिण्यासाठी ते रेल्वे क्रॉस करत होते। लेकिन वंदे भारत ही 5:30च्या दरम्यान माझ्या मताने आली आणि 3 हरणांचा इथं दुर्दैवी मृत्यू झाला। अतिशय वाईट घटना झाली आहे, पण प्रशासनानं याची नोंद घ्यावी ही नम्र विनंती। आम्ही सर्व बाहेर काढून बाजूला टाकले सर्व हरणं, एकूण 3 हरणं आहे आणि 3 हरणं रेल्वेच्या त्या साईडनं गाडी पास झाल्यानंतर निघून गेले। बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।